उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोरेंची पाठराखण. नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. सुषमा अंधारेंची नीलम गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस. नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादी मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर. हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. काल भाजपा नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट. सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट. स्वतः जयंत पाटलांची माहिती. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा. काही लोक मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर. दिवंगत आनंद दिघेंना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माईचा कार्यक्रम होणार. पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची माहिती. प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचं स्पष्टीकरण.